सुटली एकदम गार। हे बघा ढग बघा, पूर्ण ढग असे पावसाळ्यासारखं वातावरण तयार झालंय। हे बघा सर्व पाऊस पडेलच असं वाटते। हे बघा मित्रांनो, खूप असा वारा सुटलेला आहे गावात। म्हणजे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, गावात एकदम तुफानमध्ये अचानक हे तुफान आलेलं आहे गावात। तर आपण आता खाली जाणार आहोत। सर्व धूळ वगैरे सर्व एकदम अचानक हे तुफान आलेलं आहे गावात, याची पूर्वसूचना काही नाही। आणि इथे ड्रम आहेत, म्हणजे गावात टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते। म्हणजे समोरचं काय दिसत नाही। बाबा बाबा म्हणजे डोळे उघडू शकत नाही अशी अवस्था झालेली आहे। तर मित्रांनो, खूप हवा सुटली गावात, भरपूर हल्दीसाठी गावाला। पण आज ना खूप म्हणजे तुफानासारखं वातावरण निर्माण झालंय अचानक। सर्व घाबरून आतमध्ये गेलेले आहेत। गाडीचा दरवाजा पण आपल्या ओपन झालेला आहे, तो आपण बंद करणार आहोत। हो कारभारी, हे बघा गाडीचा दरवाजा पण ओपन झाला, तो बंद केला। सर्व तुफान मग हे बघा, सर्व हैराण झालीत मंडळी बघा, सर्व घाबरून आतमध्ये बसले। सर्व करवल्या मंडळी, मांडव कसं बघूया। हे बघा सर्व तुफान लाटा, एकदम खतरनाक असं वातावरण निर्माण झाले। हे बघा मित्रांनो, घोड्या बघा, हे बघा ढग वगैरे सर्व। आवाज येतोय का तुम्हाला माहित नाही, पण पाऊस चालू झालेला आहे मध्ये। आता पाऊस आले का, अचानक पाऊस आल्यामुळे हे होडीवाल्यांचं म्हणजे अचानक हे होडी, प्रत्येकजण आपल्या होड्या सुरक्षित कशा राहतील त्या प्रयत्न करत असतात। हे बघा होडी सर्व वाऱ्यामुळे हे परिणाम झालेला आहे। म्हणजे याची पूर्वसूचना काहीच नव्हती। हे बघा एक जण आवाज बघू शकता, हे समुद्र एकदम खवळलेला आहे मित्रांनो। हे बघा आपण आता एकदम आपल्या गावाच्या एकदम वातावरण गावातली पोरं सर्व शूट करायच्या प्रयत्नात सर्व। खतरनाक वातावरण निर्माण झालंय, समुद्र एकदम अचानक खवळलेला आहे आणि वरती एकदम ढगांचा गडगडाट चालू झालेला आहे। वातावरण पण एकदम खतरनाक, वीज तुम्हाला आता खतरनाक चमकलेली आहे मित्रांनो। अचानक आलेलं हे वादळ आहे आज काल। तर मित्रांनो, आपण आज लग्न कार्यासाठी आज गावी आलेलो। आजची आहे 9 तारीख, मे महिन्यातली। माझा टीका पण अजून पुसलेला नाही, कारण हळद आता संपलेला आहे आणि हळद संपून मला वाटते 5-10 मिनटं त्याच्यानंतर हा वारा सुटलेला आहे सर्व। काय माहीत नाही की एकदम गडगडाट वेस चाललेलं आहे सर्वच।
पाऊस थांबेल. सर्वजणाच्या एकदम मजा. मंडपवाल्यांचे पूर्ण तारामल उडालेली आहे. अचानक पाऊस आलेला आहे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्या गणेशाची मूर्ती जी आहे ती वरती ठेवण्यात आली होती, ती आता त्यांनी सुरक्षित या घरी घेऊन गेलेले आहेत. कारण सर ते काय अरे काय सांगू आता, दरवर्षी नुकसान. मंडपवाल्याची आपल्या अवस्था झालेली आहे, कारण आज अचानक पाऊस चालू झाल्यामुळं काय जर याची पूर्वसूचना असती तर वरती आम्ही काहीतरी कार्पेट वगैरे टाकली असती. त्या गावामध्ये एक लग्नाचा माहोल चालू आहे या रायगड जिल्ह्यातील तुरमड या गावामध्ये, परंतु हे अचानक वादळ झाल्यामुळे खरोखर एवढे इथं लोकांची तारांबळ उडाली. अक्षरशः इथं आमच्या सर्व आया बहिणी जेवत होत्या या मंडपामध्ये, आणि जेवता जेवता जो वारा आला अक्षरशः लोक ती पत्रावळ्या घेऊन, जेवणाची पत्रावळ्या घेऊन बिचारी घरात पळाली. खरोखर खूप वाईट वाटलं. आम्ही पाऊस पडतो, पाऊस पडेल ते पण दाखवा जरा. पाऊस पडतो दाखवूया आपण. ही करवली आहे बाबा, ही भिजली एकदम बघा. हे आमचे यजमान मंडळ, ही करवली. हा अवकाळी पाऊस आहे मे महिन्यामध्ये, त्याचे आगमन होतच, पण आजची 9 तारीख आहे. 9 तारखेला बराबर आगमन झालेलं आहे. मे महिन्यातला पाऊस आहे हा. तर मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक. हे मंडळी आपली होडी सुरक्षित करून आता मांडवात आलेली आहे. आता सॉरी 4,000 फटका येते का त्या दिवशी नाही, नवरा येताना फटका पडला.